नमस्कार. जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर माझ्या फेसवरती ना आधी खूप सारे पिंपल होते, पण आता त्यांचं प्रमाण हे कमी झालेलं आहे. त्यासाठी मी काय काय उपाय केले ते सांगते तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला पण त्याचा फायदा होईल. तर पिंपल घालवण्यासाठी सर्वप्रथम आपण, म्हणजे मी कोणत्याही प्रकारची क्रीम वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे. फक्त काय काय नियम पाळायचे ते सांगते. चहा जो असतो आपण पितो 2 टाइम, तो कंटिन्यूली बंदच करायचा आहे. म्हणजे प्यायचंच नाही, अगदी बंदच करायचं. चहाऐवजी दूध घ्या. दूध आपल्या शरीरासाठी चांगलं असतं चहापेक्षा, आणि चहा अतिशय घातक असतो. त्यानंतर स्किनवरती कोरपड असेल तर ती लावत जा. अजून कोरपड लावत जा. खूप सारं पाणी पीत जा. परत स्किनला अंघोळ झाल्यानंतर टॉवेलने नका पुसत जाऊ, आपल्या सुती कपड्याने पुसत जा. अजून आपलं जे आहार असतो ना, तो जास्त घेत जा, आपलं पोटभर खात जा. परत फ्रूट असतात आपले, म्हणजे फळे, ते जास्त प्रमाणात घेत जा. म्हणजे आपला पेरू असेल, पपई असेल, परत चिक्कू वगैरे, डाळिंब वगैरे सगळं घेत जा ॲक्च्युली. आणि अजून स्किनसाठी कोरपड लावत जायची. आणखी कोणत्याही प्रकारची क्रीम यूज करू नका, किंवा दवाखान्यातसुद्धा ट्रीटमेंट घेऊ नका. कारण मी ते क्रीम लावलं आणि डॉक्टरांचं ट्रीटमेंट घेऊ इतकं इतकं हे झालं ना, म्हणजे मी ते बंदच केलं डायरेक्ट. म्हणजे जवळजवळ माझे 5-6 हजार रुपये ना स्किनवरती खर्च झाले, तरी पण माझे काहीच फरक नाही पडला. मग जेव्हापासून मी चहा बंद केला, पाणी जास्त पिते, फ्रूट खाते, अन्न जास्त घेते, त्याचा मला कोरपड लावते. ॲलोवेराचं जेल, कोरपड नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर ॲलोवेरा जेल वापरा, त्याचा फायदा होतोय मला. आणि तुळशीचा पाला जो असतो ना, तो मिक्सरमध्ये फिरवायचा थोडासा, आणि रस गाळून घ्यायचा एका आपल्या चहा गाळायच्या चाळणीने एका वाटीमध्ये, आणि तो लावायचा. आणखी शॅम्पू जी असते ना, आपण आंघोळ करतो, ती शॅम्पू अजिबात स्किनवरती अप्लाय करू नका, किंवा कोणत्याही प्रकारचं मेकअप अजिबात करू नका. शॅम्पू लावू नका, मेकअप करू नका. आपली स्किन जशी आहे ना तशीच ठेवा, काहीच लावू नका तिला. फक्त ना वॉश करीत जा. चेहऱ्यावरती जर घाण, म्हणजे आपण काम केलं, शेतामध्ये काम केलं, ते धूळ बसते, तर ते दिवसातून 7-8 वेळा स्किन साफ करत राहा, जेणेकरून स्किनवरती घाण असले की मग पिंपल्स यायला सुरुवात होतात, आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण होईल असं काही सेवन करू नका. म्हणजे ज्यात चहा असेल किंवा आणखी काही गरम गरम असेल ते सेवन करू नका. तर मी एवढं सगळं फॉलो करते, त्यामुळं मला फरक दिसून येतोय माझ्या स्किनवरती. तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करा. नक्कीच तुमचे पिंपल हे कमी होतील. फरक 100% मी सांगू शकत नाही, परंतु फरक 50% फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर धन्यवाद. हे नक्की ट्राय करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.